नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत शब्दांच्या जातीमधील उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर मराठी व्याकरणातील दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणारी अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तो उभयान्वयी अव्ययाची काही वैशिष्ट्ये ती आपण पाहू. उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य एकत्र करण्याचे किंवा जोडण्याचे काम करतात. अभयान्वयी अव्यय हे फक्त शब्द किंवा वाक्यच एकमेकांना जोडण्याचे काम करते, तर वाक्यात इतर कोणतेही कार्य ते करत नाही. काही विकारी शब्द वाक्य जोडण्याचे काम करतात, पण ती अव्यय नाहीत. उदाहरणार्थ काय? जसा तसा, जितका तितका, जिथे तिथे. जिथे समाधान तिथे शांती या वाक्यात जिथे तिथे ही संबंधी विशेषणे आहेत. ती समाधान आणि शांती या दोन शब्दांना जोडण्याचं कार्य करते, पण ती विकारी शब्द नाहीत, ती अव्यय नाहीत, म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यय असे म्हणता येणार नाही. तर काही उदाहरणे आहेत. आणि, त्यामुळे, परंतु, अथवा ही उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत. हे अव्यय दोन वाक्यातील अर्थांचा जो संबंध आहे तो स्पष्ट करतात. उभयान्वयी अव्ययांचा वापर वाक्यातील अर्थ स्पष्ट करण्यासाठी केला जातो. मी पुस्तक वाचू किंवा टीव्ही पाहू. मी आज शाळेत जाईन आणि उद्या फिरायला जाईन. मी जाऊ इच्छितो, परंतु मी वेळेवर पोहोचू शकत नाही. मी हुशार आहे म्हणून तो हुशार आहे म्हणून तो परीक्षा उत्तीर्ण होईल. तू गेलास तर मी घरी जाईन. तो हुशार आहे तथापि तो गरीब आहे. तो हुशार आहे तरीही तो गरीब आहे. तो हुशार आहे त्यामुळे तो परीक्षा उत्तीर्ण होईल. पुढचे पहा. उभयान्वयी अव्ययाचे अजून काही उदाहरण आहेत ते पाहू आपण. मी भात शिजवला आणि आमटीला फोडणी दिली. आज मी बाजारातून गहू, तांदूळ आणि बाजरी विकत घेतली. स्वराने नृत्य केले, शिवाय गाणेही गायले. कल्पनाने गाण्याचा खूप रियाज केला, म्हणून तिचे गाणे छान झाले. पावसाला सुरुवात झाली आणि मोर नाचायला लागला. शाळेची घंटा वाजली आणि मुलांचा किलबिलाट सुरू झाला. तर ही सगळी होती उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे. तर या उदाहरणाद्वारे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, ते वाक्यांना जोडण्याचं काम कसं करते ते आपण पाहिले. ठीक आहे. धन्यवाद.